नमस्कार. आर्थिक चिंतनात आपलं स्वागत आहे. हे शक्तिशाली चिंतन तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैशाला पटकन बदलण्यात मदत करेल. एक शांत जागा शोधा आणि डोळे बंद करा. एक खोल श्वास घ्या आणि हळुवारपणे श्वास सोडा. त्याला रोखा आणि श्वास सोडा. तुमचे मन स्थिर होऊ द्या आणि मनात आलेल्या कोणत्याही विचारांना निघून जाऊ द्या. ही तुमची वेळ आहे. या क्षणाच्या अधीन व्हा. मला तुम्हाला सर्व भीती, संकोच, गरजेची भावना, पैशांची कमतरता किंवा निराशेची भावना घ्यावे आणि त्या सर्वांना जाऊ द्यावे अशी इच्छा आहे. ही पाटी स्वच्छ करण्याची आणि आपल्या आठवणी ताज्यातवान्या करू देण्याची वेळ आहे. तुम्ही नेहमी तुमच्या आयुष्यात विपुलतेस आकर्षित करता. तुम्ही अगोदर याच्याकडे दुर्लक्ष केलेले असले तरी देखील ते आता तुमच्याकडे येईल. स्वतःला शांतपणे म्हणा, मी आयुष्यातील विपुलतेचा करार केला आहे आणि त्याला मिळवतो. मी माझ्या मार्गात येणारे आरोग्य, समृद्धी आणि संपत्ती यांचा दावा करतो. आता माझी अशी इच्छा आहे की तुम्ही काही क्षण घ्यावेत आणि तुम्हाला लागू शकत असलेला सर्व पैसा अगोदरच तुमच्याकडे असल्याचे दृश्य डोळ्यासमोर आणावे आणि तशी भावना व्यक्त करावी. या अमर्यादित सामग्रीचा विचार करा आणि स्वतःला स्वतःमध्ये, तुमच्या मनाच्या डोळ्यांमध्ये पाहू द्या आणि आयुष्य कसं बदलेल. पैसा एक चलन आहे आणि हे चलन नळातील पाण्याप्रमाणे तुमच्याकडे येऊ लागलं तर काय होईल. आपण या चलनाला पकडू. त्या सुंदर घराकडे पहा. त्याच्याकडे पहा. ते तुमचं आहे. तुमचं घर आहे. तुम्हाला हवं तसंच ते सजवलेलं आहे का? तुम्हाला त्यात काय हवं आहे? त्या घरात कोणी राहावं असं तुम्हाला वाटतं? त्यात राहणं तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही काही क्षण घ्या आणि तुम्हाला संभाव्यपणे लागू शकत असलेल्या पैशांपेक्षा जास्त पैसा तुमच्याकडे असल्याचे दृश्य डोळ्यासमोर आणा आणि तशी भावना व्यक्त करा. तुम्ही प्रवास कराल का? व्यवसाय, रुग्णालये उभाराल का? मुलांना शिक्षित कराल का? मानवजातीचा उद्धार कराल का? शांती आणि सांस्कृतिक सामंजस्यासाठी काम कराल का? हे सर्व तुमच्या खांद्यावर नाहीये. तुम्ही प्रवास करू शकता. सर्वोत्कृष्ट हॉटेल्समध्ये राहू शकता. जगाच्या इतर भागांमध्ये घरे खरेदी करू शकता. बागा उगवू शकता. अत्यंत आलिशान ब्रँड्स खरेदी करू शकता. क्रूजवर जाऊ शकता. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना सुविधा देऊ शकता. तुम्हाला जे हवे ते करू शकता. त्या भावनेत पूर्णपणे राहा. मी तुम्हाला काही क्षण देईन. आता माझी इच्छा आहे
की तुम्ही तुमच्या शरीरातून सोनेरी हिरवा चमकता प्रकाश बाहेर पडतानाचे कल्पना चित्रण करावे. ही उबदार चमकणारी ऊर्जा भोवऱ्यासारखी फिरत तुमच्या डोक्याकडून पायांच्या बोटांपर्यंत वाहत आहे. तुम्हाला माहीत आहे की हा प्रवाही हिरवा प्रकाश पैशांची ऊर्जा आहे. पैसा हा असाच आहे. ही फक्त एक ऊर्जा आहे जे तुम्हाला आकर्षित करते आणि सध्या विश्वातून थेट तुमच्या शरीरात आणि तुमच्या सध्याच्या वास्तविकतेत वाहत आहे. या ऊर्जेला तुमच्यातून वाहू द्या आणि तुमच्या शारीरिक वास्तवाचा एक भाग बनू द्या. काही क्षण घ्या. कोणत्याही गोष्टीवर दबाव आणू नका. याला केवळ तुमच्यातून वाहू द्या. आता माझी इच्छा आहे की तुम्ही शांतपणे या पुष्टीकरणाचा पुनरुच्चार करावा किंवा स्वतःला मोठ्याने सांगा आणि त्यांना तुमच्या अवचेतन मनात खोलवर बुडू द्या. मी एक पैशाचे चुंबक आहे. पैसा माझी मैत्रीण आहे. पैसा माझ्याकडे सतत वाहत आहे. माझ्याकडे अमर्यादित विपुलता आहे. मला कधीही हवे असलेले किंवा गरज पडू शकत असलेले सर्व काही माझ्या जवळ आहे. मी आभारी आहे. मला नेमके काय हवे आहे ते मिळवण्यासाठी मी विश्वावर भरवसा ठेवतो. हे विश्व नेहमी पुरविते. आर्थिक यश माझे आहे याला मी आता स्वीकारतो. मी एक पैशाचे चुंबक आहे. पैसा माझ्याकडे येतो. पैसा निरंतर माझ्या आयुष्यात वाहतो. माझ्याकडे आवेशाचे एक दैवी पाकिट आहे. ते कधीही रिकामे होत नाही. माझे पाकिट, माझी पर्स नेहमी पैशांनी भरून वाहत असते. मी जसा खर्च करतो तेवढा जास्त पैसा माझ्याकडे असतो आणि मिळतो. पैसा माझ्याकडे येतो. पैसा निरंतर माझ्या आयुष्यात वाहतो. मला विश्वाकडून भरपूर पैसा मिळतो. माझ्याकडे पैशांची मानसिकता आहे. मला समृद्धतेच्या प्रवाहात सामावलेले आहे. संपत्तीचा ओघ माझ्याकडे वाहत असल्याची मला जाणीव होते. पैसा अनपेक्षितपणे माझ्या मांडीवर येऊन पडतो. माझ्याकडे पैशांची मानसिकता आहे. मला समृद्धतेच्या प्रवाहात सामावलेले आहे.
पैसा माझ्याकडे सहजपणे आणि विनासायास येतो. केवळ वैभवी गोष्टींचा विचार करताच मला पैसा मिळतो. मी नेहमी पैसा आणि संपत्तीविषयी सकारात्मक विचार करतो. पैसा निरंतर माझ्या आयुष्यात वाहतो. मी जेवढा अधिक खर्च करतो तेवढा जास्त पैसा माझ्याकडे असतो आणि मिळतो. पैसा माझ्याकडे येतो. पैसा निरंतर माझ्या आयुष्यात वाहतो. मला विश्वाकडून भरपूर पैसा मिळतो. मी पुन्हा एकदा काही पुष्टीकरणांचा पुनरुच्चार करणार आहे. शिथिल व्हा आणि ऐका. पुनरुच्चार यशासाठी पुन्हा पुन्हा सराव करण्यासारखा आहे. माझ्याकडे पैशांची मानसिकता आहे. मला समृद्धतेच्या प्रवाहात सामावलेले आहे. संपत्तीचा ओघ माझ्याकडे वाहत असल्याची मला जाणीव होते. पैसा अनपेक्षितपणे माझ्या मांडीवर येऊन पडतो. माझ्याकडे पैशांची मानसिकता आहे. मला समृद्धतेच्या प्रवाहात सामावलेले आहे. पैसा माझ्याकडे सहजपणे आणि विनासायास येतो. केवळ वैभवी गोष्टींचा विचार करताच मला पैसा मिळतो. मी नेहमी पैसा आणि संपत्तीविषयी सकारात्मक विचार करतो. मी एक पैशाचे चुंबक आहे. पैसा माझ्याकडे येतो. पैसा निरंतर माझ्या आयुष्यात वाहतो. मी जेवढा अधिक खर्च करतो तेवढा जास्त पैसा माझ्याकडे असतो आणि मिळतो. पैसा माझ्याकडे येतो. पैसा निरंतर माझ्या आयुष्यात वाहतो. मला विश्वाकडून भरपूर पैसा मिळतो. माझ्याकडे पैशांची मानसिकता आहे. मला समृद्धतेच्या प्रवाहात सामावलेले आहे. संपत्तीचा ओघ माझ्याकडे वाहत असल्याची मला जाणीव होते. पैसा अनपेक्षितपणे माझ्या मांडीवर येऊन पडतो. माझ्याकडे पैशांची मानसिकता आहे. मला समृद्धतेच्या प्रवाहात सामावलेले आहे. पैसा माझ्याकडे सहजपणे आणि विनासायास येतो. केवळ वैभवी गोष्टींचा विचार करताच मला पैसा मिळतो. मी नेहमी पैसा आणि संपत्तीविषयी सकारात्मक विचार करतो. आता तुमच्याकडे अगोदरपासूनच असलेल्या, ज्यांना तुम्ही स्पर्श करू शकता आणि पाहू शकता, आणि तसेच अशा गोष्टी ज्यांना तुम्ही पाहू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही, अशांसाठी अत्याधिक प्रशंसा आणि आभार व्यक्त करण्यासाठी स्वतःला काही क्षण घेऊ द्या. तुमच्या आयुष्याचे, पालकांचे,
कुटुंबाचे आभार माना. मग भले त्यांच्या सोबत तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागला असेल, तुमच्या घराचे आभार माना. तुमच्या कुटुंबाचे आणि तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांचे, तुमच्या मोबाईल फोनचे, कम्प्युटर, लॅपटॉप किंवा पीसी, आनंदाच्या क्षणांचे, खाद्यपदार्थांचे, कपड्यांचे, आत्तापर्यंतच्या शिक्षणाचे, चांगल्या झोपेचे, ऊर्जेचे आणि सध्या तुमच्याकडे बंदिस्त असलेल्या असीमित विपुलतेच्या जाणीवेचे आभार माना. तुम्ही नुकतेच सत्यात उतरवलेल्या विपुलतेसाठी आणि पैशांसाठी शक्य तेवढ्या आभाराची जाणीव ठेवा. आता ते पूर्ण केल्याचा भरवसा ठेवा. तुम्हाला आता यापुढे काहीही विचारण्याची गरज नाही. तुम्हाला जे हवे आहे ते अगोदरच तुमचे आहे. तुमच्याकडे आर्थिक सुबत्ता आहे. तुम्हाला कधीही लागू शकणारा सर्व पैसा तुमच्याकडे आहे. विश्वाला आणि विश्व नेहमी पुरवत असलेल्या वेळेस समर्पण करा आणि भरवसा ठेवा. माझी इच्छा आहे की तुम्ही हळुवारपणे तुमच्या शरीरात येण्यास सुरुवात करावी, पण आभाराची भावना कायम ठेवावी. तुम्ही तुमच्या पायांची बोटे हलवू शकता. हळुवारपणे तुमची बोटे तुमच्या हातांमध्ये फिरवण्यास सुरुवात करा आणि तुमच्या मनाला आणि शरीराला हळुवारपणे तुमच्या सध्याच्या वास्तविकतेत परत आणा. अमर्यादित विपुलता तुमच्या मार्गावरच आहे. आता आणि जेव्हा पण तुम्हाला पैशांविषयी तुमच्या विचारांना ताजेतवाने बनवण्याची गरज असते, तेव्हा केवळ या चिंतनाकडे वळा. हे विश्व नेहमी पुरविते. तुम्ही पात्र आहात. ऐकण्यासाठी तुमचे आभारी आहोत.